बातमी आहे बीड खंडणी प्रकरणातली। तर या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला आता बीड कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे जामीन मिळण्याची शक्यता वाढली आहे। चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीनं त्याची वाढीव कोठडी मागितलीच नाही। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर स्लीप ॲम्नियासारख्या ॲम्नियासाठी वाल्मिक कराडकडून कोठडीत सीपॅप मशीनची मागणी करण्यात आलेली आहे। सीपॅप मशीनसाठी कराडच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज सुद्धा केलाय। स्लीप ॲम्नियासाठी सीपॅप मशीनची मागणी आता कराडनं केली आहे। त्याला हा आजार असल्यानं त्याला या मशीनची गरज असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचमुळे कराडच्या वकिलांनी न्यायालयात अर्जही दाखल केलाय। तर हा नेमकं आजार आहे काय, चला पाहूयात। झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येणं किंवा गुदमरल्यासारखं वाटणं, झोपताना घाम येणं आणि छातीत दुखणं, झोपताना जोरात घोरणं, अस्वस्थ वाटणं, जास्त वजनानं ग्रस्त असलेल्यांना जास्त धोका असतो। तर मानेचा आकार 17 इंचांपेक्षा जास्त असणाऱ्यांनाही धोका असतो। दरम्यान वाल्मिक कराड सोबत पोलिसांची मिलीभगत असल्याचा नवा आरोपच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। पुराव्यासह दमानिया यांनी हा आरोप केलाय। 3 जुलै 2024 ला वाल्मिक कराडवरती अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल झाला होता। मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं होतं आणि म्हणून राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोपच दमानिया यांनी केलाय। या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही दमानिया यांनी केली आहे। एकंदरीतच कराड सोबत पोलिसांची मिलीभगत असल्याचा आता मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। त्याचे पुरावे सुद्धा त्यांनी सादर केले आहेत आणि म्हणून आता या प्रकरणाला पुन्हा एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। सोबतच बीड पोलिसांवर सुद्धा आता ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे। तर मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावरती बोलण्यास नकार दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती मी काहीच उत्तर देणार नाही, त्यामुळे कृपया मला या प्रकरणाबाबत प्रश्न विचारू नये असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले। तर संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन तात्काळ आरोपींना फाशी द्यावी अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे। त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते। हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका। मी स्पष्टपणाने सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। आणि यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडीचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाली। आघाडीबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अंतिम निर्णय घेतील असंही ठरल्याचं समजतंय। एसटी महामंडळातील 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। त्यामुळेच या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले पुन्हा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। या प्रकरणी ईडी चौकशीची मागणीही राऊतांनी केली आहे। दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल 5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या केल्या आहेत। या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यात 92,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे आणि यात सगळ्यात मोठी गुंतवणूक JSW समूहानं केली आहे।
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. नाशिक इथे 3 दिवस मुक्काम ते करणार आहेत. या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचनाही करतील. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच चर्चेत असतात. यावरच आव्हाडांचे जुने सहकारी छगन भुजबळ यांनी सल्ला दिलाय. जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात ते खरं आहे, पण कुठले शब्द कधी कसे वापरावे ती सगळी त्यांची तिथेच गडबड होते. तर स्पष्ट शब्दात बोलले तर त्यावरती वाद निर्माण होणार नाही असा सल्ला भुजबळांनी आव्हाडांना दिलाय. राज्यात पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावरती आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्यावरती अन्याय झालाय, त्याप्रमाणे ते नाराजी व्यक्त करतात. योग्य काय ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. कुंभमेळ्याच्या दृष्टीनं पालकमंत्रीपद अतिशय महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार आहे, कारण रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. या भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन खात्यानं मांडलाय. सीएनजीचे दर वाढवल्यामुळेच भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पुलाचं गर्डर उभारण्यास 22 ते 24 जानेवारी या काळात ब्लॉक खेळण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 3 या वेळेत हा ब्लॉक असेल. परिणामी मुंबईहून पुण्याकडे जाण्यास पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वर्सोली टोल नाका इथून देहू रोड मार्गे मार्गस्थ केली जाईल. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी 27 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी पालिकेनं गटनिहाय केंद्र समन्वयकांची नियुक्तीही केली आहे. कोस्टल रोड लगत होणाऱ्या पार्किंगमध्ये बेस्टच्या बसला आता पार्किंग दिलं जाणार आहे. L&T कंपनीकडून या संदर्भात नवीन आराखडा सादर करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. तर कोस्टल रोड लगत लवकरच 4 मजली पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात येईल. मार्च 2025 पर्यंत हे काम सुरू होईल. उत्तर तुर्कस्तानमध्ये एका स्की रिसॉर्ट हॉटेलला मंगळवारी लागलेल्या आगीत किमान 66 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत 51 जण जखमी झालेत. तुर्कीचे अंतर्गत विभागाचे मंत्री अली येर्लिकाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवूनही अनेक जणी लाभ सोडताना दिसत नाहीयेत. अद्याप अपात्र महिलांनी लाभ सोडा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं तरी सुद्धा एकाच महिलेने स्वतःहून पुढे येत आपल्याला लाडकी बहिणीचा लाभ नको असं कळवलंय. राज्याच्या कानाकोपऱ्यातील गल्लीबोळात इमारतीपासून वाहनतळाच्या जागेतही थाटण्यात येणाऱ्या खासगी बालवाडींची नोंदणी आता बंधनकारक करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे विचाराधीन आहे. राज्यात अंगणवाडीत जाण्यास पात्र असणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या 32,49,269 इतकी आहे. मुंबई हायकोर्टानं ईडी आणि एका तक्रारदारावरती जोरदार टीका केली आहे. न्यायालयानं एजन्सीला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सांगितलं की कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करावं आणि नागरिकांना विचारात न घेता त्रासही देऊ नये. सिडकोने मेट्रोचे तिकीट दर कमी केल्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मेट्रोच्या तिकिटाचे दर किमान हे 10 तर कमाल 30 रुपये करून नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून दैनंदिन प्रवासी संख्या ही 20,000च्या घरात गेली आहे. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमानं अटल सेतू या 2 बस सेवा प्रवाशांसाठी इथे सुरू केल्या आहेत आणि या बसचा भाडे दर घटवल्यानंतर आता प्रवाशांचा प्रतिसादही वाढू लागलाय. तसंच काही प्रवासी कामानिमित्त तर काही अटल सेतू पाहण्यासाठी या बसनं प्रवास करतायत. सुट्टीच्या दिवशी तर या बसला प्रवासी मार्गावरून अधिक पसंती दिली जाते.
मध्य रेल्वेनं चालू आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि महसुलामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. रेल्वेनं प्रवासी उत्पन्नातून डिसेंबर 2024 पर्यंत 5,570 कोटी रुपये कमावले. रेल्वे प्रशासन प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची सेवा देण्याच्या वचनबद्धतेवरती ठाम असल्याचंही रेल्वेनं स्पष्ट केलंय. राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत मोठी प्रगती झाली आहे. NHSRCL विभागात पालघरमधील डहाणूमध्ये पहिला 40 मीटर लांबीचा फुल PSC बॉक्स गर्डर उभारला गेलाय. तर 970 मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर भारतातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात वजनदार गर्डर मानला जातोय. माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी आहे. तरी सुद्धा जागोजागी अजून सुद्धा पीओपीच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसेच दिसतात. पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोप आता मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केला. पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते आहे. एका उच्चभ्रू सोसायटीच्या गेटवरती काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. एक महिला तिच्या लहान बाळासोबत चालत होती, मात्र अचानक एक कार समोरून आली आणि थेट या महिलेच्या अंगावरती चढली. महिलेसह तिचं बाळही कारच्या धडकेनं उडालं. सुदैवानं या अपघातात या चिमुरड्या बाळाला किंवा महिलेला मोठी दुखापत झाली नाहीये. मात्र या अपघाताची सध्या तरी कोणतीही तक्रार पोलिसांना मिळालेली नाहीये. तर यानंतर बातमी पुण्यातून आहे. पुण्यात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कार खाली कोसळल्याची घटना घडली आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात हा प्रकार घडलाय. शुभ अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये गाडी मागे घेताना चालकाच्या चुकीमुळे कार थेट खाली कोसळली. रविवारी सकाळी 10 वाजता हा प्रकार घडला आणि या व्हिडिओत इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी कार ही थेट खाली पडताना दिसलीये. सुदैवानं कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला. कार खाली पडल्यानंतर गाडीतील लोकही बाहेर पडले. यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण त्याचबरोबर दाट धुकं पसरत आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा पिकावरती होतोय. अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे आणि म्हणून शेतकरी हैराण झाले असून फवारण्या करण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलंय. पीक कर्ज वाटपाचं सरासरी 19.2% उद्दिष्ट साध्य केलंय. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. वाशीच्या APMC बाजारात टोमॅटो 9 ते 10 रुपये प्रति किलो विकला जातोय, तर किरकोळ बाजारात 20 रुपयांनी विक्री केली जाते. भाव मिळत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. वाशिमच्या कारंजा तालुक्यात पिकअप वाहन, प्रवासी ऑटो आणि अन्य एक ऑटो अशा 3 वाहनांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका महिलेसह 2 जण ठार झाले आहेत, तर 8 जण जखमी झाले असून यातील 3घांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला. पुण्याच्या उंडरीत एक मोठा अपघात घडलाय. चालकाचा वेगावरील ताबा न मिळाल्यानं ट्रक डिव्हायडरला जोरदार धडक दिली आहे आणि या धडकेमुळे डिव्हायडरवरती असलेला लाईट पोलही कोसळलाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय. मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. तर या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा आता शोध पोलीस घेत आहेत. इमारतीमधील पार्किंगच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय. नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरातली ही घटना आहे. बुधल विश्वकर्मा असं मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर पंचवटी पोलीस ठाण्यात सोसायटीच्या चेअरमॅनसह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. दरोड्याचा प्रयत्न
चोरट्यांच्याच अंगलट आल्याचं दिसतंय। भर दिवसा सराफ दुकानावरती दरोड्याचा प्रयत्न फसला आणि ग्रामस्थांनी दोघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला। कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव इथली ही घटना आहे। दुचाकीवरून येत धारदार हत्यार घेऊन दहशत माजवण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता। घरात दारू पिऊन वडील आईला नेहमी शिवीगाळ करून मारहाण करायचे आणि याच त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलानेच वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि आईला ताब्यात घेतलंय। धाराशिवमध्ये एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावरती सुराने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। आरोपीला नाव घेत काय चाललंय मित्रा असा आवाज दिल्यानं आरोपीकडून हल्ला करण्यात आला। मटण कापण्याच्या सुराने वार केल्यानं तरुण गंभीर जखमी झालाय। कल्याणमध्ये विना तिकीट प्रवास करत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं तरुणाला पकडलं, पण त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सुमारे 3 किलोचा गांजा सापडलाय। दरम्यान तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये नशेसाठी औषधांचा वापर करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी या प्रकरणी नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषध इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा जप्त केलाय। तसंच औषध विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 14.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शेतजमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 55,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार पंढरपूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात घडलाय। प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक आणि शिपाई हे दोघे जाळ्यात सापडलेत। लाचलुचपत विभागानं या दोघांनाही रंगेहात लाच घेताना पकडलाय। तशी ही देखील मुंबईची जीवनदायी आहे। इथं येणारा प्रत्येक माणूस एका विश्वासाने येतो, आपले प्राण वाचतील, आपल्यावर उपचार होतील अशा अतिशय आशेने येतो आणि इथले डॉक्टर्स आणि इथला सगळा स्टाफ आलेल्या रुग्णांवर आपल्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे अशा भावनेने उपचार करतो आणि तो रुग्ण बरा होऊन परत जातो। खरं म्हणजे हीच उपलब्धी आहे आणि म्हणून हे डॉक्टर आणि सगळा स्टाफ जो आहे तो अतिशय सेवादारी आहे आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या पाहता मी मागे एकदा एक सरप्राईज व्हिजिट दिली होती, त्यावेळी 6 वॉर्ड बंद होते रिपेरिंगसाठी। त्या वॉर्डमध्ये देखील मी आता एका वॉर्डची पाहणी करून अतिशय उत्तम तो वॉर्ड तयार झाला आहे। असे 6 वॉर्ड पूर्णपणे सगळ्या सोयी सुविधांयुक्त तयार झाले, त्यामुळे पेशंटची संख्या आता आणखी यांना जास्त पेशंट स्वीकारता येतील। परंतु यामुळे हा जो काही ताण आहे, या हॉस्पिटलवरचा लोड आहे, तो कमी करण्यासाठी आणखी एका इमारतीची आवश्यकता आहे। त्यामुळे आयुष्मान शताब्दी टॉवर या ठिकाणी उभा करण्याच्या मी सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं काम सुरू होऊन जाईल आणि जवळपास 1001 पेशंटना त्याचा लाभ मिळेल आणि त्याचबरोबर नातेवाईकांची जी काही गैरसोय होते आहे त्या नातेवाईकांसाठी देखील थांबण्याची एक जागा निर्माण करण्याचं देखील या ठिकाणी सूचना केली आहे, ती देखील त्याचंही काम सुरू होईल। आणि मी जे रुग्ण ज्यांना औषध घेणं देखील परवडत नाही अशा रुग्णांसाठी देखील मोफत औषधं देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत। 0 प्रिस्क्रिप्शन ती देखील जवळपास अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळतो, परंतु 100% रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ झाला पाहिजे। तर मुंबईतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। मुंबईतील केईएम रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी येणाऱ्या काळातील प्लॅनिंग बद्दल सुद्धा माहिती दिली आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी राजकीय गोटातून आहे। उद्योग मंत्री उदय सामंत दाओसला जाणार असल्याचं कळत आहे, तर ते गेलेत आणि शिंदेचे आमदार फोडायला ते गेल्याचं संजय राऊत आता म्हणाले आहेत। असं म्हणत त्यांनी उदय सामंतांवरती हल्लाबोल केलाय।
एकनाथ शिंदे आता फडणवीसांना नकोसे झाले आहेत. काही दिवसांनी मोदींनाही ते नकोसे होतील असा दावा सुद्धा राऊतांनी केलाय. खरं तर दाऊसला उदय सामंत गेलेत आणि त्यांच्यावरतीच राऊतांनी आता हा हल्लाबोल केलाय. उद्योगमंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो तो उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत. तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे. जा मुंबईत जाऊन राजकारण करा. डावस ही काय राजकारण करण्याची जागा आहे का? घ्या ना, आमची नावं घ्या. आता आम्ही सगळेच फुटणार आहोत असं सांगा. आम्ही मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले 20 आमदार आहेत आणि खासदार आहेत. शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे. मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही. मी सातत्यानं ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिलो. अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं. पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कटकारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला. आता बातमी आहे महायुतीच्या गोटातून. महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेलाय. त्याचेच पडसाद आता मुंबईतल्या KM रुग्णालयाच्या कार्यक्रमातही दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतल्या वादामुळे ते गैरहजर राहिल्याची आता चर्चा होते. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असली तरी गिरीश महाजनच पालकमंत्री पदावरती राहण्याची शक्यता आहे. भाजपला नाशिक नेमकं का हवंय? नेमकी भाजपची नाशिक बाबत काय रणनीती आहे? त्यावरचाच साम टीव्हीचा खास रिपोर्ट. भाजपला का हवं नाशिकचं पालकमंत्रीपद? नाशिकचा कुंभ भाजपला हवा? पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. पालकमंत्री पदावरून महायुतीतील नाराजी समोर येताना दिसतीये. रायगड आणि नाशिकवरून महायुतीत धुसफूस सुरू झालीये. त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2027च्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्वाचं असल्यानं भाजप अडून बसल्याची माहिती आहे. भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद इतकं का महत्वाचं आहे पाहूया. 5 आमदार असतानाही जिल्ह्यात भाजपचा मंत्री नसल्याची उणीव. 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6,900 कोटींचा आराखडा. कुंभमेळ्याचा अनुभव असल्यानं भाजप गिरीश महाजनांसाठी आग्रही. महापालिका ZP निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फायदा. नाशिक महानगरपालिका पुन्हा ताब्यात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पदाच्या रूपानं आपला विश्वासू मोहरा मैदानात उतरवला. महायुती सरकारपुढे केवळ 2 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याचं आव्हान आहे. कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या निधीपासून साधू महंतांची मर्जी सांभाळण्याची कसरत मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना करावी लागते. 2015-16 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री होते. आताही तीच जोडी आहे. यावरून महायुतीत मात्र रस्सीखेच सुरू आहे. नाशिकमध्ये कुंभ हा माननीय गिरीश महाजन साहेबांनी खूप छान पद्धतीने हाताळला होता. कुंभ समोर आहे म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनजी व्हावे ही भूमिका, यामध्ये कुठली वादविवादाची भूमिका नाही. राष्ट्रवादीलाही सुद्धा माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदेजींना विनंती आहे, अजितदादालाही आहे की हा वादविवादाचा विषय नाही. कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विनंती आहे. कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत. ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही, होतही नाही. नाशिक जिल्हा मोठा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं.
प्रयागराज येथील कुंभमेळा यशस्वी होत असल्यानं तेवढ्याच ताकदीचा आणि यशस्वी कुंभमेळा नाशकात करण्याची जबाबदारी महायुतीवर आहे. त्यातही एक हे तो सेफ हेचा नारा दिलेल्या भाजपसाठी कुंभमेळ्यातून आगामी राजकारणाची दिशा भाजपला ठरवता येणार आहे. त्या दृष्टीनं सगळी सूत्र आपल्याच हाती ठेवण्यासाठी भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदावर अडून आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.